आणि याच्याहून त्या प्रकृतीची विकृतीची सिस्टम कळती म्हणले महाराज। हे सगळे विष्णुदेवाच्या डोळ्यात पाणी, लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी। म्हणले आज चांगल्या घरी पोरगी दिली काय हरकत नाही। इकडे ब्रह्मदेव आपल्या पुत्र नारदाला कथा सांगू लागले, ऐका बर का, फार महत्वाचा मुद्दा आहे। विवाह सोहळा संपन्न झाला, कैलास पर्वतावर निघून गेलेले नारद मुनीला कथा ऐकावशी वाटली म्हणून पुनश्च ब्रह्मदेवाला विचारलं, पुढे काय झालं आम्हाला सांगा। म्हणले माझा पुत्र त्या ठिकाणी म्हणले मरीची ऋषी नावाचा, आणि त्या मरीच्या ऋषीला म्हणले अगदी कश्यप नावाचा मुलगा त्या ठिकाणी कथा सांगितल्या गेली। आणि ही कथा नारद मुनी ऐकताय आणि त्या ठिकाणी म्हणले मरीची ऋषीचे पुत्र कश्यप ऋषी या ठिकाणी सांगत असताना खऱ्या अर्थानं बघा की मरीची ऋषी कसे कळल आपल्याला कोण होते, तर म्हणले ज्या वेळेस मानस पुत्र निर्मिती केली त्यावेळेस मरीची ऋषीची निर्मिती झाली। आणि या मरीची ऋषीला कश्यप नावाचा मुलगा सांगितला।